अध्यात्म वाग्या प्रेम नगरा वारी. कोणते दोन वाघेत? एक अहम वाघ्या आहे आणि दुसरा सोहम वाघ्या. म्हणजे ते म्हणते मग तुला कशाला आलं? हे जर आम्हाला कळालं असतं तर तुला माझं भाऊन बोलवायची काय गरज होती? तेच सांगणार आहे नाही का. वाघे दोन प्रकारचे. अहम म्हणजे मी, देहाला वाघ्या समजणारा, देहालाच मी म्हणणारा. आणि दुसरा जो देवाला मी समजणारा सोहम म्हणजे देव. एक देहाला मी म्हणणारा आणि एक देवाला मी म्हणणारा, असे दोन वाघे. आणि या दोन्ही वाघ्याला उपदेश केलाय नाथ महाराजांनी. कारण मीपणा आडवा येतो माणसाला कुठेही. अहम म्हणजे मी अमुक आहे, मी तमुक आहे. प्रत्येक स्वतःला प्रत्येक जण असा वेगळा कोणीतरी समजत असतो. मी अमुक, मी तमुक, मी गावचा पाटील आहे, मी सरपंच आहे, मी आमदार आहे. पण भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना हा अहम थोडा बाजूला ठेवावा लागतो. त्याच्याशिवाय त्याची भक्ती घडत नाही बरं का. कारण सगळ्यात मोठा देवाकडे जाण्यासाठी आडसर जर कोण असेल तर तो अभिमान आहे. म्हणून महाराज म्हटले तुका म्हणे नरकी घाली अभिमान. बरं का. थोडा जरी अभिमान झाला, मीपणा माणसाच्या अंतःकरणात आला तर देवाला तो सहन होत नाही. मेरू तो समान तीळ भारी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भार. भगवान परमात्म्याला तो जड होतो. आणि म्हणून जो पहिल्या नंबरचा वाघ आहे त्याला नाथ महाराज म्हणतात बाबा काय कर तू, मीपणा सोड. जो म्हणतोस ना मीच ती आहे, माझीच भक्ती करा, याला शास्त्राने नास्तिक म्हटलेले बरं का. आणि मग तो जो अहम वाघ आहे, दुसरा जो आहे तो जरा ह्याच्यापेक्षा तो देवाला मानणार आहे, देवाची भक्ती करणार आहे. आणि भक्ती करत असताना कोणत्याही देवाची आपण भक्ती करा, महत्वाचा पॉइंट आहे अंतःकरणातला भाव, प्रेम. बरे का. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा. काय कर बाबा, भक्ती करायची असेल तर प्रेमाने कर, नाहीतर दंभे करू भक्ती सोंग दावू जना. आणि आंतरी भावना वेगळी आहे. काही काय माणसं भक्ती करतात ना, कीर्तनाला सगळ्यात पुढे महाराज आपलं नाव घ्या, आम्हाला कीर्तनाच्या अगोदरच सांगतात काय काय जण. कदाचित तुमच्या लक्षात